आता एक महत्त्वाची बातमी आहे। गर्व से कहो स्वदेशी है हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी। देशवासियांना संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय। देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनाच भरलं पाहिजे, कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान म्हणाले। एकीकडे अमेरिकेनं भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी दुनिया में भारत की पहचान बढ़ाए, भारत का गौरव बढ़ाए, हमें इस लक्ष्य को लेकर काम करना है। साथियों, देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली, वैसे ही देश की समृद्धि को भी स्वदेशी के मंत्र से ही शक्ति मिलेगी। जीएसटी कपातीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण।